म्हणे जीभ छाटून टाका, म्हणे जिभेला चटके द्या. अरे राजकारणात चाललंय तरी काय. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. महाराष्ट्रातील महायुतीच्या त्या 2 आमदारांनी अगदी हद्दच ओलांडली. देशाचे संसदीय विरोधी पक्ष नेते राहुल गांधी परदेशात आरक्षणासंदर्भात बोलले म्हणजे ते भविष्यात आरक्षण रद्द करणार आहेत असा अर्थ काढून किंवा तो अर्थ न आवडून त्यांच्यावर टीका करणं, त्यांचा निषेध करणं हे सर्व काही आपण समजू शकतो. हा विषय कोणा काँग्रेस नेत्याच्या समर्थनाचा नाही. राहुल गांधींच्या जागी कोणत्याही नेत्यावर त्या शब्दांमध्ये टीका झाली असती तरी देखील ते गैरच आहे. या देशाच्या लोकशाहीच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांचा भंग करणारी आहे. निष्ठाचार, शिष्टाचार आणि सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारी आहे. सुसंस्कृतपणा आणि मानवी मूल्य पायदळी तुडवणारी आहे. याच्या पलीकडचा कहर म्हणजे राहुल गांधींची अवस्था त्यांच्या आजीसारखीच होईल असा कळस गाठणारी वक्तव्य सुद्धा झाली. सोनिया गांधींनी मोदींना मौत का सौदागर असं संबोधलं होतं. त्याचप्रमाणे ओबीसींना त्यांनी चोर म्हटलं होतं. त्याचं काय असाही प्रतिसवाल विचारण्यात आला. तुम्हाला काय वाटतं, या अशा एकमेकांची उणीधुणी, वाभाडे, खरं तर दिंडवडेच काढण्यामुळे राजकारणात आपली प्रतिमा उजळ होते का? खरंच गल्लीपासून दिल्लीपर्यंत जे काही राजकारण चाललंय ते पाहून आणि ऐकून चॅनलवरच्या बातम्या पाहाव्या आणि ऐकाव्याशा वाटतच नाहीत. बरं, हे एका दिवसाचं नाही, हे लोकनाट्य रोजचंच आहे. त्यांच्या जवळचे मुद्दे संपलेत हे जनतेच्या लक्षात आलंय. आता अगदी राजकारणातील कसलीही समज नसलेला माणूस सुद्धा सगळे एकाच माळेचे मणी असे म्हणतोय. याचं कारण आहे राजकारणातील जवळपास सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करताना जनाची मनाची कसलीच ठेवलेली नाही. मी जे बोलते ते सर्वांना पटत असेल असं मला वाटतं. कारण तुम्हीच सांगा, फडणवीसांची जाडी हा काय टीकेचा मुद्दा असतो का? अमृताताईंचा पेहराव हा राजकारणाचा मुद्दा असू शकतो का? उद्धवजींचा मानेचा पट्टा आणि त्यांचं कथित आजारपण हा राजकीय विरोधाचा आत्मा असू शकतो का? आदित्य ठाकरेंचा आवाज हे टीकेचं लक्ष असू शकतं का? पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा आजार हे त्यांच्यावरच्या टीकेचं भांडवल असू शकतं का? राणे साहेबांकडे बघून त्यांना नेपाळी म्हणणं बरं दिसतं का? नवनीत राणा, रुपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना ज्या पद्धतीने जीभ घसरते ते योग्य आहे का? सोमय यांना तोत्रा म्हणणं शोभतं का? आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. राजकारण हे लोकसेवेचं, देशसेवेचं प्रभावी माध्यम आणि निरपेक्ष भावनेनं सत्तापदे ही जबाबदारी समजून कर्तव्य भावनेनं करायचं काम. खरं तर लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, पदाधिकारी यांच्याकडे समाज पूर्वीपासून मोठ्या विश्वासाने, मोठ्या आदराने पाहतो. त्यांचे आदर्श आपण घेतो असे आपण मानतो. पण आता त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडतोय. आपली प्रतिमा फक्त मलिन नव्हे, केवळ खालावते आहे असे नव्हे, तर अगदी रसातळाला गेली आहे हे अशा पद्धतीने बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या कधी लक्षात येणार आहे? अशाच रंजकदार बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल.